या मातीवरती असायला पाहिजे. खर तर स्वागत या सूचनांचे स्वागत करून मान्यवरांचे विश्वकृपेने सुयोग आला म्हणून आपण येथे आला. खर तर ईश्वराचा योग आहे. अरे काय माझ्या ईश्वराने काय महापुरुष घडवले. ज्या मातेच्या कुशीतून देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब, ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न पेललं व झेललं असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या महापुरुषाने या रयतेमध्ये होणाऱ्या अन्यायाला अत्याचाराला सामोरे येऊन हा अन्याय स्वतःच्या अंगावरती झेलला, त्याला तुटून पडले असे छत्रपती संभाजी महाराज. बहुजन समाजासाठी ज्या ज्या महामानवाने कार्य केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या आमच्या भगिनीला, ज्या आमच्या जिजाऊच्या लेकीला फक्त चूल आणि मूल माहित होतं आणि तो विरोध कुठेतरी करून आज आमची भगिनी, आज आमची जिजाऊची लेक आज कुठेतरी IPS आहे, आज कुठेतरी कलेक्टर आहे. हे शिक्षणाचा प्रवाह दाखवून देणारे, हे शिक्षणाचा मार्ग दाखवून देणारे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, संत गोरोबा, संत चोकोबा. सर्वप्रथम मी सर्व संत महासंतांना, या महापुरुषांना, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळ पोखरी या ग्रुपच्या वतीने सर्वांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतोय. खरं तर मला एका गोष्टीची खंत वाटते दादांनो. ती खंत आहे, जेव्हा मी कार्यक्रम कुठे जातो, तो कार्यक्रम कुठे फेस करतो, तेव्हा मला समोर बसलेली ही बालची मुकले दिसतात आणि ती बालची मुकले अतिशय जास्तीच्या क्वांटिटी मध्ये दिसतात. आज जे आपण बोलतो ना, हे भेटतंय ते भेटतंय, क्वांटिटी मध्ये भेटतंय, यावाच लागतंय, खावाच लागतंय, करावंच लागतंय. परंतु दादा आज एक मला गोष्टीचं वाईट वाटतंय, ही माझी बालची मुकली दिसतात, यांची उपस्थिती, यांची प्रेझेंटी आज कुठेतरी कमी वाटतेय. त्याचं कारण बी असेल, त्याचं कारण बी असेल, आज आम्ही जिल्हा परिषद शाळेतली मुलं आज आम्ही हॉस्टेलला टाकली. आज जिल्हा परिषदली शाळेतली मुलं आम्ही पुण्याला टाकली. आज जिल्हा परिषदली शाळेतली मुलं आम्ही संभाजीनगरला टाकली आणि आमच्या गावामध्ये आज एक मूल नाही दिसत आहे जिल्हा परिषदमुळे. म्हणून मी दादांनो तुमच्या पुढे क्षमा मागून मी खरंच खंत व्यक्त करतोय. मला आज बालची मुख्य दिसत नाही त्या गोष्टीची. अरे का असं का चालू आहे? बाल चिमुकली हे आपल्या गावामध्ये घडत असतात, बाल चिमुकली हे आपल्या मराठी मातीमध्ये घडत असतात, बाल चिमुकली ही आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीमध्ये घडत असतात. आणि म्हणून मराठी भाषा ही आपण जागी ठेवा. आपण इंग्लिश बोलला मुलं टाकायचे, आपण मुलाने घरी आलं की गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून हे बोलायचं आणि मग आमच्या आई वडिलांना ते पोरगं बोलतंय काय समजतच नाही, पोरगं बोलतंय काय समजतच नाही. अरे परंतु त्या क्षणी, त्याच काळी, त्याच वेळी जर आम्ही आमच्या मुलाला शिकवलं, बाळा सकाळी उठले आणि घराच्या बाहेर जाताना जय जिजाऊ एकदा घाल रे, तेव्हा तुझी शाळेतली पूर्ण जी संघर्षाची गोष्ट असेल, संघर्षाचा युग असेल, तो बाळा तुझा कुठेतरी कमी होईल. कारण की जोपर्यंत तुम्ही या बाळांना, जोपर्यंत तुम्ही कणाकणामध्ये, क्षणाक्षणामध्ये छत्रपती शिवराय दाखवत नाही, तोपर्यंत आमच्या बाळाचं रक्त उसळणार नाही. आणि हे उसळलेलं रक्त धमन्यामध्ये गरम होणार नाही. आणि गरम झालेलं रक्त हे एकदा जर गरम झालं रक्त तर ते पुन्हा अंमलात येऊन त्या स्वराज्यासाठी एक ना एक दिवस कामी आल्याशिवाय राहणार नाही. परंतु दादांनो, माझ्या भगिनींनो, माझ्या ताईंनो, त्या क्षणी, त्याच काळी जर तुमचं मूल तुम्ही इंग्लिश मीडियमला टाकताय,
आता मी पुढच्या गोष्टी सांगत नाहीये. बघा दादांनो, आजकाल जास्त शिकलेली मुलं आई वडिलांना बघत नाहीये. जास्त शिकलेली मुलं आई वडिलांना बघत नाहीये. आणि जो माझा शेतकरी बाप आहे ना दादांनो, जो माझा शेतकरी बाप आहे ना दादांनो, त्या शेतकरी बापावरचं चेहऱ्याचं हसू, भले त्याच्या मागे कितीही संकट येऊ द्या, कर्जाने डुबलेला असू द्या, परंतु माझा बाप रोडने जाताना, रोडने येताना माझी भगिनी जरी दिसली, जनसामान्यातली व्यक्ती जरी दिसली, तर त्याला रामराम करणार दादा, रामराम करणार. शिकलेली व्यक्ती करणार नाही, कारण की त्याच्यामध्ये कमेंट आलेला आहे, मी उच्च पदावरती आहे, मी ह्या पदावरती आहे, मी त्या पदावरती आहे. परंतु दादांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सर्वांना आव्हान देतो, अरे उच्च पदावरचे कित्येक असतात, तुमचा घमेंट तुमच्या पशी राहू द्या, परंतु एक दिवस असा येणार आहे, तुमच्या सर्वांना उच्च पदावरच्यांना माझ्या शेतकरी राजा पुढे झुकावं लागणार आहे. सत्य परिस्थिती आहे. अरे माझे पूर्वज छत्रपती शिवराय, छत्रपती शिवरायांच्या पूर्वजामध्ये दादांनो संघर्ष करावा लागला. अरे छत्रपती शिवरायांच्या वडिलांना संघर्ष चुकला नाही, तर तुम्ही आम्ही चालती बोलती माणसे, तुम्हा आम्हाला संघर्ष कसा चुकेल दादांनो. सबसे मेरे सरकार आए हैं, सजा दो घर को गुलशन सा.